श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, आज तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल. एका लहानशा गावात बाळा नावाचा एक तरुण राहत होता. परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आई आजारी, नोकरी नव्हती आणि जीवनात आशेचा किरण देखील नव्हता. पण बाळाकडे एक अमूल्य गोष्ट होती, अढळ श्रद्धा. ती श्रद्धा होती श्री स्वामी समर्थांवर. दररोज तो स्वामींच्या मूर्तीसमोर बसून शांत मनाने प्रार्थना करत असे. एक दिवस तो नेहमीप्रमाणे ध्यान करत असताना त्याच्या कानात एक गूढ पण अत्यंत प्रेमळ आवाज आला, बाळा, आज तुझ्या व्हिडिओ इच्छा पूर्ण होईल. त्या वाक्याने बाळा थक्क झाला. त्याच्या हृदयात एक दिव्य कंपन निर्माण झालं. त्या दिवशीच त्याला एका मोठ्या कंपनीतून नोकरीचा फोन आला. त्याची निवड झाली होती. बाळा आनंदाने आईकडे धावला. पहिल्या पगाराने त्याने आईच्या उपचारासाठी चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेलं. थोड्याच दिवसांत आईचं आरोग्यही सुधारू लागलं. हे सगळं घडत असताना बाळा मात्र नम्र होता. तो म्हणायचा, हे सर्व माझं नाही, हे सर्व माझ्या स्वामींचं कार्य आहे. मी फक्त एक निमित्त आहे. त्या दिवसांपासून बाळा दर शुक्रवारी गरजू लोकांसाठी अन्नदान करू लागला. त्याने गावात मंदिराजवळच एक लहानशा अन्नछत्राची सुरुवात केली. स्वतःच्या जेवणापूर्वी तो स्वामींना अर्पण करत असे. त्याला एकच समाधान हवं होतं की इतरांच्या मुखावर हसू फुलावं. एकदा रस्त्यावर त्याला एका अपघातग्रस्त मुलगी दिसली. ती बेशुद्ध होती. त्याने तिला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टर म्हणाले, थोडा उशीर झाला असता तर तिचा जीव गेला असता. तिचं नाव होतं प्रिया. ती अनाथ होती. परिस्थिती वाईट पण मनाने खूप चांगली होती. बाळाने तिच्या शिक्षणाचा खर्च घेतला. ती हळूहळू बरी झाली. त्या दोघांमध्ये एक सुंदर नातं तयार झालं, विश्वासाचं, आदराचं आणि प्रेमाचं. आईने एके दिवशी सांगितलं, बाळा, ती मुलगी खूप चांगली आहे. स्वामींनीच पाठवलेली वाटते. बाळा हसून म्हणाला, आई, माझ्या मनात तिच्यासाठी भावना आहे. त्या रात्री बाळा पुन्हा ध्यानात बसला. त्याच क्षणी त्याला पुन्हा एक आवाज ऐकू आला, बाळा, तुझ्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. जे योग्य वाटतं तेच कर. दुसऱ्या दिवशी बाळा प्रियाला विचारतो, प्रिया, तू माझी जीवनसाथी होशील का? प्रिया अश्रूंनी डोळे भरून म्हणाली, हो बाळा, मी दररोज स्वामींना प्रार्थना करत होते की तूच माझ्या आयुष्यात यावंस. त्यांचा विवाह मंदिरात स्वामींच्या साक्षीने अत्यंत साधेपणाने पार पडला. लग्नानंतर ते दोघंही सेवाभावाने आयुष्य जगू लागले. त्यांनी गावात एक लहानसं सेवा केंद्र उभारलं. तिथं दररोज अन्नदान, औषध वाटप आणि गरीब मुलांसाठी शिक्षणाची सोय केली. दररोज सकाळी स्वामींच्या आरतीनं सुरुवात व्हायची आणि संध्याकाळी भजन कीर्तनाने वातावरण भारावून जायचं. बाळा आणि प्रिया आता गावासाठी आशेचा किरण बनले होते. एक दिवस बाळा एका शाळेत गेला. तिथं त्याने मुलांना आपली कथा सांगितली. मित्रांनो, तो म्हणाला, एकेकाळी माझ्याकडे काहीही नव्हतं, पण माझ्याकडे श्रद्धा होती. स्वामींवर विश्वास होता. स्वप्न बघा, पण त्यांच्या पूर्णतेसाठी प्रयत्न करा आणि देवावर विश्वास ठेवा. एक लहान मुलगा पुढे आला आणि विचारलं, स्वामी मला कधी भेटतील? बाळा त्याच्या कपाळावर हात ठेवून म्हणाला, ते तुझ्याच आत आहेत. डोळे मिट आणि मन स्वच्छ ठेव. त्या क्षणी मंद वारा वाहू लागला. मंदिरातील दिवा तेजाने उजळला. प्रिया जवळ आली आणि म्हणाली, पाहिलंस का? ते अजूनही आपल्या सोबत आहेत. बाळा हसत म्हणाला, ते कधीच गेलेच नाहीत. पुन्हा एकदा त्याच्या मनात तो दिव्य आवाज उमटला, बाळा, आज तुझ्या मनातील इच्छा पूर्ण झाली, आता इतरांची पूर्ण कर. त्या दिवसानंतर बाळा संपूर्ण गावासाठी एक सेवक झाला. त्याने मनोकामना सेवाधाम सुरू केलं, जिथं दररोज गरजू लोकांच्या इच्छा पूर्ण होतात स्वामींच्या कृपेने. त्याचं नाव आता आसपासच्या गावांपर्यंत पोचलं. त्याच्यावर लेख लिहिले गेले. त्याला पुरस्कार मिळाले. पण तो म्हणायचा, हे सर्व माझं नाही, हे स्वामींचं आहे. एक दिवस एका पत्रकाराने त्याला विचारलं, तुमचं प्रेरणास्थान कोण? बाळा शांतपणे हसला आणि म्हणाला, माझे देव श्री स्वामी समर्थ. त्यांच्या एका वाक्याने माझं संपूर्ण आयुष्य बदललं.
बाळा, आज तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल. आता बाळा दिवसातून अनेक वेळा हे वाक्य स्वतःशी बोलतो आणि इतरांनाही सांगतो. कारण त्याने अनुभवलेलं आहे की श्रद्धा, संयम आणि नम्रतेने मागितलेली इच्छा कधीच वाया जात नाही. स्वामी कधीच आपल्याला विसरत नाहीत, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात. शेवटी स्वामींच्या मूर्तीसमोर दिवा उजळतो. बाळा डोळे मिटतो. एक हलकासा आवाज पुन्हा त्याच्या हृदयातून उमटतो. बाळा, आज तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.